घनश्याम मनमोहन म्हणून काय म्हणायचंय, विनविते मी
पद घेते। चाल आहे, तुझे देख पहली बार मेरा दिल धड़का है, मैं प्यार जिसे करती हूँ तू वो लड़का है। थोडक्यात पद घेणार आहे, नीट लक्ष असू द्या। केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला। धरा धरा तुम्ही या भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, या आज वाड्याला। बघा काय म्हणायचं आहे, अहिल्याचा विषय आहे। तर गौतम ऋषी यांची पत्नी अहिल्या, तर जेव्हा गौतम ऋषी स्नान करण्यासाठी बाहेर जातात तेव्हा इंद्रदेव गौतम ऋषींचं रूप धारण करून त्यांच्या घरी येतात। तिथे अहिल्यावरती डोळा ठेवून तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्या इंद्रदेवाला धरा आणि झोडा बुवा एवढंच म्हणायचं, नाही तर बुवांना वाटेल की त्यांना म्हणते। हा म्हणून काय म्हणायचंय, केला गडबड घोटाळा नाही विचार केला, वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला। धरा धरा तुम्ही या भाड्याला, आज भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला, आज भाड्याला, तुम्ही या भाड्याला, आज भाड्याला,
ढोलकीपट्टू इथे उपस्थित आहेत ते म्हणजे अमोलदादा शिर्के. हे सुद्धा खूप छान ढोलकी वाजवतात. तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि एक शेवटचं गीत सादर करते आणि मी माझी बारी संपवणार आहे. आपला कोकण महोत्सव साजरा होतो आणि या महोत्सवाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि म्हणून जे संजयजी मोरे आहेत तर त्यांच्याविषयी ते जे प्रेमाने सल्ला देतात सर्व मान्यवरांना, सगळ्या लोकांना, आणि त्यांच्यामुळे हा महोत्सव चालू आहे आणि त्यांच्यामुळे अनेक सुधारणा सुद्धा झालेल्या आहेत. म्हणून काय म्हणायचं आहे, आणि हा कोकण महोत्सव साजरा होतो तर त्याच्यावर एक छोटंसं गीत घेते आणि लक्ष असू दे. चाल आहे. धर्मवीर आणि शामक होता जनतेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्यावास, नामचा आनंदी घे साहेब. बघा काय म्हणायचंय, माय मराठी भोळी बाबडी संस्कृती जपती सारी, एकमेकांना साथ देऊन केली त्यांनी तयारी. शब्दाकडे तुमचं नीट लक्ष असू द्या. माय मराठी भोळी भाबडी संस्कृती जपती सारी, एकमेकांना साथ देऊन केली त्यांनी तयारी. या कल्याण शहरामध्ये, या कल्याण शहरामध्ये भरलाय कोकण महोत्सव भारी. या कल्याण शहरामध्ये भरलाय कोकण महोत्सव भारी.
सर्व रसिक जणांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि मनापासून अशी माझी इच्छा आहे की जर तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल तर तुमच्या टाळ्यांचा एकदा प्रतिसाद आम्हाला आला पाहिजे. माझ्या कलाकारांसाठी माझी शाखा जय भवानी नाच मंडळ चिंचोली शेलारवाडी तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानते. आयोजकांचा सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी ते कला सादर करण्याची संधी दिली आणि हा माझा अनुभव हा पहिल्यांदाच की एवढ्या मोठ्या स्टेजवर सगळ्यांसमोर अनेक कार्यक्रम केले पण हा जो अनुभव आहे तो खरोखर अविस्मरणीय आहे माझ्यासाठी आणि खरोखर मनापासून सगळ्यांचा आभार मानते आणि मी माझी इथे बारी संपवते आणि भुवनला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथे सांगते.
यांचं म्हणणं आहे ते म्हणजे विनोद उतेकर, महाड पोलादपूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळावर आहे.